भारतीय संविधानाच्या विचार करताना फक्त एक कायद्याचं पुस्तक डोळ्यासमोर आणू नका. विचार करा की ही एका प्रचंड मोठ्या देशाची, आपल्या देशाची एक भव्य ब्लूप्रिंट आहे. आज आपण याच ब्लूप्रिंटच्या काही सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत. बरं, सुरुवातच करूया एका आकड्याने. 395. मूळ भारतीय संविधानात तब्बल 395 कलमं होती आणि याचमुळे ते जगातलं सर्वात मोठं, सर्वात लांबलचक लिखित संविधान बनलं. आता हे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत नाही का? बघा, भारतीय संविधानात जवळपास 1.5 लाख शब्द आहेत, तर अमेरिकेच्या संविधानात फक्त 4,500. आणि वेळ, भारताचं संविधान बनवायला जवळपास 3 वर्ष लागली. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. तर अमेरिकेचं संविधान 100 दिवसांपेक्षा कमी वेळात तयार झालं होतं. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की आपलं संविधान किती सविस्तर आणि व्यापक आहे. तर हे इतकं अनोखं संविधान नक्की कोणत्या पायावर उभं आहे? चला याच्या मूळ तत्वांबद्दल जाणून घेऊया, जी थेट प्रस्तावनेतच मांडलेली आहेत. ही 5 तत्व सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य ही फक्त शब्द नाहीत, हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे. असा पाया ज्यावर संपूर्ण लोकशाहीची इमारत उभी आहे आणि ज्याच्यासोबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. सार्वभौम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर भारत एक स्वतंत्र देश आहे. आपले निर्णय आपण स्वतः घेतो. आपल्यावर कोणत्याही बाहेरच्या शक्तीचं नियंत्रण नाही. आणि धर्मनिरपेक्ष हे तर आपल्या देशाच्या विविधतेसाठी खूपच महत्त्वाचं आहे. याचा अर्थ देशाचा स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही. सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि सगळ्यांना समान वागणूक देणं बंधनकारक आहे. बरं, तत्वं तर आपण पाहिली, पण या तत्वांवर आधारित सरकार चालतं कसं? सत्तेची चौकट नेमकी कशी आहे ते पाहूया. आपल्या संविधानाने संसदीय प्रणाली स्वीकारली आहे. आता याचा अर्थ काय? तर सरकार म्हणजेच कार्यकारी मंडळ थेट संसदेला जबाबदार असतं. आणि संसद म्हणजे कोण? तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी. म्हणजे थोडक्यात सरकार थेट जनतेला जबाबदार आहे. आता इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशाचा कारभार चालवायचा म्हणजे सोपं नाही. म्हणूनच आपल्याकडे आहे संघराज्य पद्धत. यात काय होतं तर सत्ता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये विभागली जाते. यामुळे एक उत्तम संतुलन साधलं जातं. आणि हे संतुलन आणखी मजबूत करण्यासाठी सत्तेची विभागणी 3 मुख्य स्तंभांमध्ये केली आहे. पहिला, कायदेमंडळ जे कायदे बनवतं. दुसरा, कार्यकारी मंडळ जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरा, न्यायमंडळ जे कायद्यांचा अर्थ लावतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाचं रक्षण करतं. हे तिघेही एकमेकांवर नियंत्रण ठेवतात. पण या सगळ्या भव्य रचनेत सामान्य नागरिकाचं स्थान काय? इथूनच गोष्ट आणखी रंजक होते. कारण आता आपण बोलणार आहोत आपल्या म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल. संविधान स्वतःच हा प्रश्न विचारतं आणि यातूनच ते नागरिकाला किती महत्त्व देतं हे दिसतं. प्रश्न आहे, प्रत्येक नागरिकाला कोणते मूलभूत हक्क दिले आहेत? आणि याचं उत्तर मिळतं या 6 मूलभूत हक्कांमध्ये. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क. हे हक्क प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा पाया आहेत. हे हक्क इतके महत्त्वाचे आहेत की त्यांना संविधानाचा विवेक किंवा संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं. किती समर्पक आहे नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जिथे हक्क येतात तिथे जबाबदाऱ्याही येतात. त्यामुळे ही ब्लूप्रिंट आपल्याला मूलभूत कर्तव्यांचीही आठवण करून देते. ही आपली एक नागरिक म्हणून सामूहिक जबाबदारी आहे. आता विचार करा, जी ब्लूप्रिंट 1950 मध्ये बनवली होती ती आजही तशीच लागू होऊ शकते का? नाही, कारण समाज बदलतो, काळ बदलतो. म्हणूनच आपलं संविधान एक जिवंत दस्तऐवज आहे. याचा अर्थ यात दृढता आणि लवचिकता यांचा एक अनोखा संगम आहे. म्हणजे समाजाच्या बदलत्या गरजांनुसार संविधानात बदल करण्याची म्हणजेच दुरुस्ती करण्याची सोय आहे. आणि म्हणूनच ते आजही तितकंच समर्पक आहे. आणि हे खरंच किती जिवंत आहे याचा पुरावा म्हणजे हा आकडा 106. जानेवारी 2026 पर्यंत संविधानात 106 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यावरूनच त्याची बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता दिसून येते. या काही महत्त्वाच्या दुरुस्त्या बघा. 1976 मध्ये प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द आले. 1992 मध्ये पंचायती राजमुळे स्थानिक सरकारं मजबूत झाली. 2002 मध्ये शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनला. आणि अगदी अलीकडे 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षणाची तरतूद झाली. प्रत्येक बदल हा त्या काळाची गरज दर्शवतो. तर आज आपण काय पाहिलं?
आपलं संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे, जे लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमत्वावर उभं आहे. ते संघराज्य आणि संसदीय प्रणालीतून सत्तेचं संतुलन साधतं, नागरिकांना मूलभूत हक्कांची हमी देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते काळासोबत बदलणारा एक जिवंत दस्तऐवज आहे. शेवटी एक प्रश्न उरतो आणि तो विचार करण्यासारखा आहे. आपलं संविधान हे फक्त नियमांचं एक पुस्तक आहे की ते आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा आहे?